हॅलो, वेलकम टू रोहिणी स्पेशल रेसिपी। आज मी आपल्यासाठी हॉटेल स्टाईल क्रिस्पी पोटॅटो चिलीची रेसिपी घेऊन आलेली आहे। यासाठी आपल्याला बटाट्याची साल काढून फ्रेंच फ्राईजला ज्या पद्धतीने आपण बटाटे कापून घेतो त्या पद्धतीने हे बटाटे कापून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी थोडेसे पाणी घेऊन यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण कापलेले बटाटे टाकून घेऊया। इथे बटाटा मला पूर्ण शिजवून घ्यायचा नाहीये। हा बटाटा आपल्याला 75% शिजवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटभर उकळला तरी बस होतो। आता मी बटाटे काढून घेत आहे। बटाटे काढून आपल्याला चाळणीमध्ये यातलं पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता एका बाउलमध्ये मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप मैदा घेणार आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि चवीपुरते मीठ घालून याचे छान बॅटर बनवून घ्यायचे आहे। बॅटरमध्ये पाणी ॲड करताना अगदी हळूहळू ॲड करून हे आपल्याला फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचे आहे। आता तेल तापवायला ठेवून आपल्याला यामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाटे फ्राय करताना फास्ट गॅसवरच फ्राय करायचे आहेत, याच्यामुळे आपले बटाटे क्रिस्पी बनतात। यांना तळताना सतत हलवत राहायचे आहे। इथे बटाटे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आवाजावरून तुम्हाला समजतील की हे बटाटे किती क्रिस्पी झालेले आहेत ते। अशाच पद्धतीने मी सर्व बटाटे फ्राय करून घेते। आता मी चिली सॉससाठी लागणारा कांदा, शिमला मिरची या सगळ्या गोष्टी कट करून घेत आहे। आता आपली शेवटची स्टेप म्हणजे चिली सॉस बनवणे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन यामध्ये बारीक कापलेला लसूण घालून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे। इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे। कांदा थोडासा परतला की यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या टाकून घेणार आहे। त्याला थोडंसं परतून झालं की आपल्याला यामध्ये शिमला मिरची, स्क्वेअर शेपमध्ये कापलेला थोडासा कांदा हे सगळं टाकून 1 मिनिटभर परतायचे आहे। यानंतर मी 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा ब्लॅक सॉस घालून हे सगळं हलवून घेणार आहे। आता यामध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। शेवटी यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडेसे पाणी टाकून बनवलेली स्लरी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी 1 मिनिटभर परतवून देणार आहे। आपला चिली सॉस तयार झालेला आहे। आता यामध्ये फ्राय केलेले पोटॅटो ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपले क्रिस्पी पोटॅटो चिली तयार झालेले आहे। पोटॅटो चिली सर्व करताना यावर बारीक कापलेली कांद्याची पात आणि थोडे तीळ टाकून मग सर्व करावे, म्हणजे ते सुंदर लागतात। अशाच टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।